ती नदी, ती वादळ, ती दिवा, ती मशाल, ती ज्वाला अमरिता. अस्तित्वाला सलाम करूया आणि तिच्या कर्तृत्वाचा आपण सन्मान करूया. नमस्कार, मी यामिनी महामुणकर. झी 24 तासच्या महिला दिनी विशेष खास कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना महिला दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षक हो, महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करतायत हे नव्याने सांगण्यासारखी गोष्टच नाहीये. पण ही प्रगती करत असताना प्रगतीपथावर अनेक संकट त्यांच्या समोर येतात, अनेक आव्हानं येतात आणि या आव्हानांना त्याच जिद्दीने आणि मेहनतीने सामोरं जातात. संकट कशीही असू द्या, अगदी महिला त्यावर मात करण्यात यशस्वी राहतात. तर आज आपण दोन वेगळ्या क्षेत्रात मेहनत आणि एक प्रकारे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांसोबत चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत पल्लवी कुणाल पै सरमळकर, ज्या इव्हेंट क्षेत्रातील उद्योजिका आहेत. स्वागत आहे तुमचं पल्लवी मॅम. नमस्कार. नमस्कार. तर पहिल्यांदा आपण पल्लवी यांच्याविषयी माहिती जाणून घेऊयात. केवळ भारतापुरतं मर्यादित न राहता परदेशातील कॉर्पोरेट्स नव्हे तर इतर मोठमोठे इव्हेंट्स यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या त्या एक उद्योजिका आहेत. प्रत्येक ग्राहक समाधानी आणि आनंदी व्हावा असं काम सिल्वर इव्हेंट्स अँड कॉर्पोरेट गिफ्ट्स या कंपनीकडून केलं जातं. खूप कमी वयामध्ये पल्लवी यांनी या व्यवसायात पाऊल टाकलंय आणि गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी इव्हेंट मॅनेजमेंटच्या व्यवसायात संघर्ष, परिश्रम, जिद्द, चिकाटी या गुणांच्या आधारावर आपलं नाव टिकून ठेवलंय. एकीकडे व्यवसाय तर दुसरीकडे त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण चेतना महाविद्यालयातून पूर्ण केलंय. कोणत्याही इव्हेंटचे एंड टू एंड मॅनेजमेंट करणारी आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी गिफ्ट्स पुरवठा करणारी सिल्वर कंपनीचा आज सिल्वरन ग्रुप झालेला आहे. ही कंपनी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींकडे हॉस्पिटॅलिटी पुरवते. केवळ उद्योग व्यवसायातच नव्हे तर पल्लवी यांनी कोविडच्या काळात समाजसेवा देखील केलेली आहे. परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वास हा यशाचा मंत्र असल्याचं पल्लवी मानतात. पल्लवी मॅम, मला तुमच्यापासून सुरुवात करायचं आहे. सिल्वर इव्हेंट्स अँड कॉर्पोरेट गिफ्ट या कंपनीची सुरुवात कशी झाली, या संपूर्ण प्रवासाची सुरुवात कशी झाली? माझी सिल्वर इव्हेंट्स कंपनी मी ही 2007 रोजी साली चालू केली आहे. आणि कंपनी चालू करायच्या अगोदर मला एक उत्साह होता आणि स्वतः काहीतरी करायचं आहे आयुष्यात. हे माझं एक लहानपणापासून एक ध्येय होतं का मला स्वतःचं काहीतरी करायचं. आणि शाळेपासून आणि कॉलेजपासून मी इव्हेंट्समध्ये फार ॲक्टिव्ह होती, तर ती एक स्किल ऑटोमॅटिकली डेव्हलप झालेली. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये ऑलरेडी शिकत होती तेव्हाच मी साईड बाय साईड व्हॉलंटिअरिंगची कामं करायची इव्हेंट्समध्ये. त्यामुळे मला इव्हेंट्समध्ये काय होतं काय नाही होतं त्याची एक जाणकारी अगोदरपासूनच होती. म्हणजे जिथे एक जागेवर आपला अभ्यास चालू आहे, म्हणजे आपलं कॉलेज चालू आहे आणि एका जागेवर आपले इव्हेंट्स चालू आहे, या दोन्ही गोष्टी मी हँड इन हँड कंप्लीट केले. जेव्हा ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट झालं त्याच्यानंतर मग मी 2007ला सिल्वर इव्हेंट्स म्हणून कंपनी फॉर्म केली. हळूहळू टप्प्याटप्प्याने क्लायंट्स जमा केले. त्याच्यानंतर मग 2014पर्यंत आपली एक फुल फ्लेज इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तयार झाली. आणि जशी माझी 2014पर्यंत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तयार झाली तर मला असं वाटलं का आता त्याच्यात मला काहीतरी अजून इंट्रोड्यूस करायचं आहे. आणि म्हणून मी कॉर्पोरेट गिफ्टिंग अजून एक कंपनी त्याच्यात इंट्रोड्यूस केली, ट्रॅव्हल अँड टुरिझम. ह्याच्यानंतर ही आपल्याला एक चौथी कंपनी ह्याच्यात इंट्रोड्यूस करायची आहे. स्त्रीमध्ये एक अद्भुत शक्ती असते, एक कला म्हणायला काही हरकत नाही, की तिच्याकडे संसार, मूल, घर हे सगळं सांभाळून स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती घराच्या बाहेर पडते. तर हे सगळं एकत्रित सांभाळण्याची एक कला तिच्याकडे असते, एक शक्ती तिच्याकडे असते. तर आणि ही सगळी जी शक्ती आहे ती शिक्षणामुळेच येते असं मला वाटतंय. तर एखाद्या महिलेच्या जीवनामध्ये शिक्षणाला किती महत्त्व आहे? कारण की तुम्ही जसं मगाशी म्हटलात की अगदी कमी वयातच तुम्ही या व्यवसायामध्ये आलात, म्हणजे एकीकडे शिक्षण देखील घेत होतात आणि एकीकडे हा व्यवसाय देखील चालवत होतात. तर शिक्षणाचा तुम्हाला या व्यवसायामध्ये कसा उपयोग झाला? तर शिक्षणाचा भरपूर महत्त्व आहे आणि उपयोगही झाला. कारण मी तुम्हाला खरं सांगू तर शिक्षण मी ह्याकरता पूर्ण केलं कारण मला बिझनेस करायचं होतं हे मला अगोदरच माहिती होतं. पण मी शिक्षण पूर्ण ह्याकरता केलं कारण त्याच्या पाठी एक भीती होती का जर माझा बिझनेस नाही चालला तर मला जॉब तरी निदान भेटला पाहिजे. ह्याच्यात मी शिक्षण पूर्ण केलं. पण त्याचा उपयोग मला ॲक्च्युली बिझनेसमध्ये झाला. म्हणजे जे बिझनेस एथिक्स असतात, म्हणजे आता तुम्ही असं बघायला गेलात तर जे शिकले नाही आहेत ते पण बिझनेस करतात, ते देखील पुढे
जातात. पण जर तुम्ही शिकला असाल, जर तुम्ही एज्युकेटेड आहात, तर तुम्हाला खूप सोपं पडतं. तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट लवकर येतं, तुमचे स्ट्रगल थोडे कमी होतात आणि तुमचे बॉडी लँग्वेज, मग तुमचे बिझनेस एथिक्स हे अपने आप डेव्हलप होतात जसं जसं तुम्ही बिझनेसमध्ये जातात. आणि जसं तुम्ही बोललात का हां, स्त्रीकडे एक दैवी शक्ती आहे. जर तिने कुठला विचार केला तर तिला पुरुष प्रधान जसं तुम्ही सांगितलं का इव्हेंट मॅनेजमेंट आहे, तर फक्त इव्हेंट मॅनेजमेंट नाही तर कुठल्याही गोष्टीत जर स्त्रीनी दृढ निश्चय केला की नाही ही गोष्ट मला करायची म्हणजे करायची आहेत, तर कोणी तिला थांबवू नाही शकत. आणि अपार कष्ट आणि मेहनत ही कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला करायला लागते. पण पल्लवी मॅम, तुम्हाला विचारायचं की तुमची टीम खूप मोठी आहे आणि यू आर द कॅप्टन ऑफ द शिप, राईट? तर प्रत्येक इव्हेंट्सला अनेक आव्हानं येत असतील. अगदी इव्हेंट जरी छोटा असला तरी आव्हानं कशीही येऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने करता? जेव्हा मी बिझनेस चालू केला किंवा कुठलाही कोणी बिझनेस चालू केला तर सर्वप्रथम हा प्रश्न असतो का कुठला बिझनेस चालू करायचा आहे, नंबर 1 पॉईंट. मग त्याच्यानंतर मग हा बिझनेस सर्व्हाइव्ह होईल की नाही, नंबर 2 पॉईंट. हे तर मोठे अडथळे असतात. मग आपल्यात ती स्किल आहे का, आपल्यात ते टॅलेंट आहे का, तर ह्याच्यात म्हणून मी सांगते प्रत्येक स्त्रीला स्वतःला ओळखणं हे फार इम्पॉर्टंट आहे का ती काय करू शकते. आणि जेव्हा तिला कळतं ती काय करते, म्हणजे माझ्या हिशोबात पण जेव्हा मला कळलं का मी इव्हेंट करू शकते, त्याच्यानंतर मग तुम्हाला किती फायनान्स लागणार आहे या गोष्टीसाठी, हा दुसरा अडथळा, का किती भांडवल लागणार आहे. आणि जेव्हा आपण कुठल्या बिझनेसमध्ये आपले फायनान्स लावतो तेव्हा आपण तिकडे इमोशनली आणि फिजिकली आणि मेंटली कनेक्ट होतो. मग जेव्हा बिझनेस आपण चालू करतो तेव्हा अचानक खूप सारे असे कॉम्पिटिटर्स समोर येतात आणि मग जेव्हा ते येतात यू हॅव टू स्टँड आउट, का मला काहीतरी आता वेगळं करून दाखवायचं जर मला कॉम्पिटिशनमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल तर. आणि कुठेतरी तुम्हाला सर्व्हायवल पिरियड पण येतो. मग तुमच्याकडे एवढे एम्प्लॉईज आहेत, मग त्यांना तुम्हाला पगार द्यायचा आहे, मग त्यांना तुम्हाला ऑफिसचं रेंट द्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे बिझनेस अप अँड डाऊन असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायचं आहे, तुम्हाला पार्टी नाही हटायचं आहे. मग त्याला बोलतात सर्व्हायवल पिरियड. मग त्याला सामोरी तुम्हाला जायला लागतं. हे अडथळा किंवा स्पीड ब्रेकर्सपेक्षा मी ह्याला पॉझिटिव्हली घेईन, कारण जर ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आल्याच नाही तर मग तुम्ही लर्निंग कसं करणार आणि तुम्ही पुढे कसं जाणार. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी फार पॉझिटिव्हली घेतल्या आणि ते यायलाच पाहिजे, त्यावेळेसच आपण शिकतो. तुम्ही एकीकडे कॉर्पोरेट इव्हेंट्स करता, अनेक इव्हेंट्स करता मोठमोठे, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात नाही, ते म्हणजे समाजाचं जे देणं आहे ते. तुम्ही सामाजिक कार्य देखील करतात. माधुरी मॅम देखील सामाजिक कार्य अनेक करतात. तर पल्लवी मॅम, तुमच्या कंपनीमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, ते कशा पद्धतीने केलेत आणि त्याचा अनेकांना फायदा झालाय त्याविषयी सांगा. मी एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे आणि जसं तुम्ही बोललात असं मला वाटतं का प्रत्येकाने जे बिझनेस करतात किंवा जे आज त्यांच्या पोझिशनवरती सक्सेसफुल आहे त्यांना एक समाजाला देणं 100% आहेच. खरं. त्यामुळे आपल्या बिझनेसमधला 10% आपला हे समाजाला दिलंच पाहिजे. कारण आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला बाकी सगळ्यांना पण पुढे घेऊन गेलं पाहिजे, अशी माझी व्ह्यूज आहेत का आपल्याला असं केलं पाहिजे. त्यासाठी सामाजिक उपक्रमासाठी आम्ही जे टीनेजर फिमेल्स आहेत किंवा यंगस्टर्स फिमेल आहेत त्यांच्यासाठी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज अरेंज करतो. जे होम मेकर्स आहे, हाऊस वाईफ्स आहेत, त्यांच्यासाठी पण आम्ही अनेक कार्यक्रम आयोजित करतो. जसं हळदी कुंकू झालं किंवा मंगळागौर झाले किंवा त्यांचे होम मिनिस्टर किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम हे आम्ही आयोजित करतो. परत मेसेज एकच आहे का तुम्ही बाहेर या आणि एक तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला आहे त्याच्यावरती तुमचे जे स्किल्स आहेत आणि ते तुम्ही प्रस्तुत करा, तुम्ही दाखवा, तुमचा कॉन्फिडन्स बाहेर येऊन दे. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामार्फत आपण मार्गदर्शन देखील करतो त्यांना की आज महिला ज्या आहेत ते अशी कुठली गोष्ट नाही आहे जी नाही करू शकते. बघा, मला तर एवढंच बोलायचं प्रत्येक महिलांना की तुमच्यामधली स्किल तुम्ही डेव्हलप करा. त्याच्या पाठी कारण आहे. जरुरी नाही आहे का प्रत्येक महिलेनी एक बिझनेस केला पाहिजे, ही गरज नाही आहे. पण तुम्ही एक स्किल डेव्हलप करून ठेवा. कारण मी तुम्हाला सांगितलं सगळे दिवस सेम नसतात आणि एक महिलेवरती पूर्ण फॅमिलीची जबाबदारी असते. तिला पूर्ण फॅमिली बघायची असते, तिला तिचा जॉब असेल तर जॉब बघायचा आहे, घर बघायचं आहे. आणि त्यावेळी समजा जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचा जॉब गेला, कधी डाऊनफॉल आला, तर एक महिलाच असते जी पूर्ण घर सांभाळते, कारण ती तेवढी सक्षम आहे आणि तिच्याकडे तेवढी ताकद आहे. मग अशी एकदा कधी सिच्युएशन झाली तर एका महिलेने काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी तिच्याकडे एक स्किल डेव्हलप्ड असली पाहिजे ज्याच्याने तिला कुठे जायची गरज नाही पडली पाहिजे. तर जे उपक्रम आम्ही राबवतो त्याच्या मागचा हेतू हाच असतो का तुम्ही इंडिपेंडेंट व्हा. आता तुम्ही काय संदेश द्याल पल्लवी मॅम? एक मेसेज महिलांसाठी हे आहे का तुम्ही कुठलीच आजार अंगावर काढू नका, स्वतःवरती प्रेम करा आणि योग्य वेळी डॉक्टरला जाऊन प्रत्येक गोष्ट दाखवा. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांसाठी कुठलीच गोष्ट अशक्य अशी नाही आहे. प्रत्येक गोष्ट शक्य आहे, कारण महिलांमध्ये एक शक्ती आहे आणि एक ताकद आहे आणि कॉन्फिडन्स आहे.
तर तुम्ही प्रयत्न करा आणि जरी तुम्ही हरलात तर हरल्यानंतर जिंकण्याची मजा वेगळी असते. आणि खरंय. हां, आणि प्रयत्न करा जर हरलात तर, कारण दरवेळी हार नसते. आज आपल्या या संपूर्ण चर्चेतून एकच निष्पन्न झालं, ते म्हणजे करिअर देखील घडवा आणि करिअरसोबत स्वतःच्या तब्येतीची देखील आणि काळजी घ्या. आणि खरं तर तुमच्या दोघींचं ध्येय एकच आहे की स्वतःप्रमाणे तुम्ही इतरांचा देखील विकास करताय. आणि आजच्या या संपूर्ण चर्चेमधून मला एकच म्हण आठवते किंवा एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे की कोणीतरी असं म्हटलंय की एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंबाचा विकास होतो. तर मला असं वाटतं फक्त कुटुंबाचा नाही तर संपूर्ण जगाचा, संपूर्ण समाजाचा विकास होतो असं म्हणायला काही हरकत नाही आहे. तुमच्या दोघींच्याही पुढील वाटचालीकरता झी 24 तासकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. महिला दिन विशेष या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय.